नमस्कार कृषी मित्रांनो, मी परशुराम हिवरे कृषी रत्न यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ इन्सेक्ट। इन्सेक्टची सर्क्युलेटरी सिस्टीम जी असते ती ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम असते। ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम, कारण जे ब्लड असतं इन्सेक्टच्या बॉडीमध्ये ज्याला आपण हिमोलिम्फ म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो हिमोलिम्फ, ते बॉडी कॅव्हिटीमध्ये फ्रीली मूव्ह होतं। त्याच्यामध्ये आर्टरी किंवा व्हेन्स ह्या प्रेझेंट नसतात, जे की ह्यूमन बिईंगमध्ये प्रेझेंट असतं, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये प्रेझेंट असतं। ते ऑर्गन्स त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतात, त्याच्यामुळं फ्रीली ब्लड हे त्याच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये पूर्णपणे मूव्ह होतं। किंवा जे ऑर्गन्स असतात, आपण असं म्हणू शकतो की ऑर्गन्स असतात इन्सेक्टच्या बॉडीमधले, ते फ्रीली बाथ करतात त्या ब्लडमध्ये, आणि जसं त्यांचा रिक्वायरमेंट असते ब्लडची त्या प्रमाणात ते ब्लड घेतात, बाकी समोर फ्लो होत असतो त्या ब्लडचा। ओके, तर ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला इन्सेक्टमध्ये बघायला मिळते। जे इन्सेक्टचं ब्लड असतं ज्याला आपण हिमोलिम्फ म्हणतो, हिमोलिम्फ हे याच्यामध्ये हिमोग्लोबिन ॲब्सेंट असतं। हिमोग्लोबिनचं मेन फंक्शन असतं की जे रेस्पिरेटरी गॅसेस असतात, जसं ऑक्सिजन असेल, CO2 असेल, कॅरी करण्याचं, ऑक्सिजन कॅरी करण्याचं। त्याच्यामुळं हिमोग्लोबिन ॲब्सेंट असल्यामुळे हे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये सुद्धा पार्टिसिपेट करत नाही। तर मग हिमोलिम्फ जे असतं त्याचं फंक्शन काय असतं किंवा काय ट्रान्सपोर्ट करतं, ते जे रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्ट करत नसेल तर इट कॅरीज अलॉंग इट सर्क्युलेशन न्यूट्रिएंट्स, देन salts, hormones and nitrogenous waste। तर ब्लड जे असतं सर्क्युलेशनच्या वेळेस इन्सेक्ट बॉडीमध्ये न्यूट्रिएंट्स, साल्ट्स, हार्मोन्स आणि नायट्रोजनस वेस्ट कॅरी करण्याचं काम करत असतं। ओके, हे झालं ब्लडच्या बाबतीत की ब्लड कॅरी काय करतं। नंतर ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला इन्सेक्टमध्ये बघायला मिळते। काही ऑर्गन्स असतात जे सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये इम्पॉर्टंट ऑर्गन्स असतात। त्याच्यामध्ये पहिला डॉर्सल व्हेसल। डॉर्सल एक ऑर्गन बघूयात आपण। डॉर्सल व्हेसल, डॉर्सल व्हेसल जे हार्ट असतं इन्सेक्टचं, ते पूर्ण दोन पार्टमध्ये डिवाइड झालेलं असतं, आणि त्या दोन पार्टला कंबाईनली काय म्हणतात, डॉर्सल व्हेसल। तर आपण या ठिकाणी मी डायग्राम काढली आहे, ती बघूयात, पहिली ती समजून घेऊयात। या पूर्ण पार्टला काय म्हणतात, डॉर्सल व्हेसल। इन्सेक्टच्या बॉडीमधला जो डॉर्सल व्हेसल पार्ट असतो तो दोन पार्टमध्ये डिवाइड झालेला असतो। अँटिरियर पार्ट असतो ॲओर्टा आणि पोस्टिरियर पार्ट असतो हर्ट। अँटिरियर पार्ट जो असतो, समोरचा पार्ट जो असतो, तोंडाकडचा पार्ट जो असतो, त्याला म्हणतात ॲओर्टा, आणि मागचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात हर्ट। आता दोन पार्टमध्ये डिवाइड झालेलं याचं आपण बघितलं तर पोस्टेरियर पार्ट जो असतो क्लोज असतो, अँटिरियर पार्ट जो असतो ओपन असतो। अँटिरियर पार्ट ओपन असतो, पोस्टेरियर पार्ट याचा जो क्लोज असतो। जनरली आपल्याला कॉकरोचमध्ये 13 चेंबर्ड हर्ट बघायला मिळतं। वेगवेगळ्या इन्सेक्टमध्ये वेगवेगळं असतं, ते 13 चेंबरचं हर्ट आपल्याला कॉकरोचमध्ये बघायला मिळतं। त्याच्यामुळे तिथं 13 चेंबरचं काढलं आहे, आणि हे हा पर्टिक्युलर सेगमेंट जो आहे याला आपण काय म्हणतो, चेंबर। त्यातला एक सेगमेंट जो आहे त्याला म्हणतात चेंबर। 13 चेंबरचं हर्ट या ठिकाणी ते बनलेलं असतं इन्सेक्टच्या बॉडीमध्ये, कॉकरोचमध्ये। नंतर त्याच्यावर काही मसल्स प्रेझेंट असतात, ज्याला अलॅरी मसल्स म्हणतात। हे ब्लड सर्क्युलेशनमध्ये हेल्प करतं। अलॅरी मसल्स जे असतात या फॅन शेप फ्यूज विथ हर्ट वॉल, फॅन शेप असतात, हर्ट वॉलला फ्यूज झालेले असतात, आणि ब्लड सर्क्युलेशनला हेल्प त्या ठिकाणी त्या करतात। ज्यावेळेस अलॅरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस जे ऑस्टिया प्रेझेंट असतात किंवा वॉल प्रेझेंट असतात ते ओपन होण्यास मदत होते। त्याच्यामुळे जे ब्लड असतं ज्या बॉडी कॅव्हिटीमधलं ते हर्टमध्ये येण्याला त्याच्यामुळे मदत होते। त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये काय करतात, हेल्प करतात। नंतर हा जो लाल डॉट दिसतोय तुम्हाला त्याला म्हणतात ऑस्टिया किंवा स्मॉल ओपनिंग्स। तर हे जे ऑस्टिया असते हे ब्लडला हार्टमध्ये एंट्री देण्यासाठी एक व्हॉल्व असतो, ज्याच्या थ्रू ब्लड हार्टमध्ये एंटर करतं, आणि हे अलॅरी मसल त्याला
हेल्प करतात ओपन होण्यासाठी. ज्यावेळेस ॲलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस हार्टचे जे ओस्टे असते ते ओपन होते, ब्लडला हार्टमध्ये एंट्री मिळते. आणि ह्या ओस्टिया ज्या असतात याचं फंक्शन असतं की दोन फंक्शन करतात. एक तर रिव्हर्स मुवमेंट म्हणजे हार्टमध्ये बॅकवर्ड फ्लो ब्लडचं होत नाही. आणि दुसरं म्हणजे एकदा हार्टमध्ये ब्लड आलं की ते हार्टच्या बाहेर जाऊ देत नाही. हे दोन फंक्शन ते त्या ठिकाणी रेग्युलेट करतात. एक तर हार्टमध्ये आलेलं ब्लड बॅकवर्ड फ्लो त्याचा होत नाही किंवा मागून म्हणजे पोस्टिरियर पार्टकडून ब्लड समोर सर्क्युलेट होत राहतं, ते बॅकवर्ड फ्लो त्याचा होत नाही. आणि दुसरं एकदा हार्टमध्ये आलेलं ब्लड हे हार्टच्या बाहेर जाण्यास ते मज्जाव करतं. हे दोन फंक्शन या ठिकाणी ओस्टिया प्ले करत असतं. ओके, हे झालं डॉर्सल व्हेसल्सच्या बाबतीत. दोन पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे. पोस्टेरियर अँटिरियर पार्ट जो आहे त्याला म्हणतात ॲओर्टा. प्रिन्सिपल आर्टरी असते इन्सेक्टच्या बॉडीमधली, एक सिम्पल ट्यूबलाइक स्ट्रक्चर आहे जे ओपन होतं ब्रेनमध्ये ओपनिंग त्याची होते. जे ब्लड असतं हार्ट थ्रू पंप झालेलं ते ब्रेनला किंवा ब्रेन जवळ ते त्या ठिकाणी हार्टच्या बाहेर टाकतं आर्टरीमधून एओर्टामधून. तर प्रिन्सिपल आर्टरी असते इन्सेक्टची. नंतर पोस्टेरियर पार्ट जो असतो त्याला म्हणतात हार्ट. आणि हे दोन पार्ट जे असतात किंवा जे डॉर्सल व्हेसल असतं दोन पार्टमध्ये डिवाइड झालेलं असतं. ओके, हे झालं डॉर्सल व्हेसलच्या बाबतीत, ॲओर्टाच्या बाबतीत आणि हार्टच्या बाबतीत. ओके, नंतर आपण बघूयात हिमोसिल. हिमोसिल जी बॉडी कॅव्हिटी असते इन्सेक्टची बॉडी कॅव्हिटी असते त्याला हिमोसिल म्हणतो आपण. तर याचं 3 पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं असतं किंवा 3 सायनसेसमध्ये डिवाइड झालेलं असतं. कशामुळं तर 2 ज्या फायब्रोमस्क्युलर सेप्टा असतात, मस्क्युलर सेप्टा ज्याला आपण डायफ्रम म्हणतो, या डायफ्रममुळे काय होतं ते बॉडी कॅव्हिटी असते हिमोसिल जास्त 3 पार्टमध्ये डिवायडेशन होतं याचं. तर 3 पार्ट कोणकोणते? फर्स्ट असतो एक डॉर्सल किंवा पेरिकार्डियल, एक मिनिट, जे हेमोसिल असतं 3 पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं असतं 2 फायब्रोमस्क्युलर सेप्टामुळं. ज्यातला पहिला पार्ट जो असतो किंवा पहिलं जे सायनस असतं त्याला म्हणतात डॉर्सल किंवा पेरिकार्डियल सायनस. ओके, सेकंड जो पार्ट असतो तो असतो पेरिव्हिसरल सायनस, ओके. आणि थर्ड पार्ट जो असतो व्हेंट्रल किंवा पेरिन्यूरल सायनस. या 3 पार्टमध्ये इन्सेक्टची बॉडी जी असते, बॉडी कॅव्हिटी जी असते किंवा हिमोसिल जास्त डिवाइड झालेलं असतं. आता डॉर्सल किंवा पेरिकार्डियल सायनस हे जे असतं इट इज द एरिया बिटवीन टर्गम अँड डॉर्सल डायफ्रम. हा जो एरिया असतो डॉर्सल किंवा पेरिकार्डियल सायनस हा टर्गम आणि डॉर्सल डायफ्रम याच्यामधला एरिया असतो. त्याच्यामध्ये काय हर्ट बिअर झालेलं असतं किंवा इट पजेस हर्ट. ओके, हे तुम्हाला मी डायग्रामचं सायन्स समजून सांगतो, फक्त आधी नावं लक्षात ठेवायचे किंवा किती पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं आहे याचं ते लक्षात ठेवा. नंतर पेरिव्हिसरल सायनस इट इज द एरिया बिटवीन डॉर्सल अँड व्हेंट्रल
डायफ्रम. डॉर्सल आणि व्हेंट्रल डायफ्रम मधला जो एरिया असतो त्याला म्हणतात पेरिव्हिसरल सायनस. याच्यामध्ये मेजर ऑर्गन्स जे असतात जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल तर हे ऑर्गन्स या ठिकाणी इन्क्लूड असतात त्याच्यामध्ये किंवा या कॅव्हिटीमध्ये ते प्रेझेंट असतात. सगळ्यात मोठी आकाराने सगळ्यात मोठी साईजची सायनस असते किंवा कॅव्हिटी असते. नंतर व्हेंट्रल किंवा पेरिन्यूरल सायनस तिसरा पार्ट. इट इज द एरिया बिटवीन स्टर्नम अँड व्हेंट्रल डायफ्रम. व्हेंट्रल किंवा पेरिन्यूरल सायनस जे असतं ते कशामध्ये ले झालेलं असतं किंवा कुठला एरिया असतो तर स्टर्नम आणि व्हेंट्रल डायफ्रम याच्यातला मधला जो एरिया असतो त्याला म्हणतात पेरिन्यूरल सायनस. पेरिन्यूरल सायनस इट बिअर्स द व्हेंट्रल नर्व कॉर्ड. जी नर्व कॉर्ड असते याच्यामध्ये सिच्युएटेड झालेली असते. आता इन्सेक्टचा पार्ट जर बघितला आपण डॉर्सल म्हणजे बॅक साईड आणि व्हेंट्रल म्हणजे समोरचा. ओके, तर इन्सेक्टची समोरची बाजू जी असते ती व्हेंट्रल साईड असते आणि मागची जी डॉर्सल साईड. ओके, तर व्हेंट्रल साईडला त्याची नर्व कॉर्ड असते, डॉर्सल साईडला हर्ट असतं. हे जर समोरून बघितलं हे तुम्हाला डायग्राम दिसते. वरून जर बघितलं तर एका खाली एक ऑर्गन हे सिच्युएटेड झालेले किंवा ले असतात त्या बॉडीमध्ये, बॉडी कॅव्हिटीमध्ये. ही साईड व्ह्यू याचा. तर आता इथं डायग्राममध्ये समजून घ्या की डॉर्सल किंवा पेरिकार्डियल सायनस किंवा ही जे कॅव्हिटी असते ही कशी डिवाइड झालेली आहे तर दोन डायफ्राम्समुळं किंवा दोन फायब्रोमस्क्युलर सेप्टममुळं बॉडी कॅव्हिटी तीन पार्टमध्ये डिवायडेशन झालं होतं. आपण बघितलं होतं. एक डॉर्सल डायफ्राम, डॉर्सल डायफ्राम ही जी समोरची एक फायब्रोमस्क्युलर सेप्टा दिसते मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे. याच्यामुळं काय होतं की बॉडी कॅव्हिटी एका पार्टमध्ये म्हणजे वरचा पार्ट एक पडला ज्याला आपण म्हणतो डॉर्सल किंवा पेरिकार्डियल सायनस. टर्गम आणि डॉर्सल डायफ्राम याच्यातला एरिया जो आहे याला काय म्हणतात पेरिकार्डियल सायनस. नंतर खालचा जो पार्ट आहे किंवा खालची जी लाल रेस दिसते तुम्हाला दोन फायब्रोमस्क्युलर सेप्टा त्याच्यापैकी दुसरी याला म्हणतात व्हेंट्रल डायफ्राम. डॉर्सल डायफ्राम आणि व्हेंट्रल डायफ्राममुळे काय झालं इनसाइड बॉडी कॅव्हिटी जी आहे तीन पार्टमध्ये डिवाइड झाली, 1, 2 आणि 3. आता डॉर्सल डायफ्राममुळं एक पार्ट झाला तर त्याला म्हणतात पेरिकार्डियल सायनस. हे टर्गम आणि डॉर्सल डायफ्राम याच्यातला एरिया याला काय म्हणतात पेरिकार्डियल सायनस. त्याच्यामध्ये काय हर्ट बिअर झालेलं असतं अँटेरियर टू पोस्टेरियर. पोस्टेरियरपासून अराईज होतं किंवा पोस्टेरियर पार्ट जो असतो तो क्लोज असतो, अँटेरियर पार्ट जो असतो ओपन असतो. हे ॲओर्टा जी असते ती ओपन कुठं होते किंवा ब्लड हार्टच्या बाहेर कुठं टाकते तर ब्रेनमध्ये, इन्सेक्टच्या ब्रेनमध्ये. ओके, तर 13 चेंबरचं हर्ट या ठिकाणी प्रेझेंट असतं जे 3 थोरॅसिक चेंबर आणि 10 ॲबडोमिनल चेंबर असं याच्यामध्ये डिवायडेशन झालं असतं. 3 जे चेंबर असतात ते थोरॅसिक रिजनमध्ये असतात आणि 10 जे चेंबर असतात ते ॲबडोमिनल रिजनमध्ये प्रेझेंट असतात. आणि ॲओर्टा जी असते तर थोरॅसिक रिजनचा पहिला सेगमेंट आहे त्याच्यापासून अराईज होऊन कुठं ब्रेनमध्ये या ठिकाणी ओपन होते. ओके, नंतर दुसरी जे सायनस आहे किंवा दुसरी जी कॅव्हिटी पडलेली आहे त्याच्यामुळं डिवायडेशन होऊन तर ती आहे पेरिव्हिसरल सायनस. पेरिव्हिसरल सायनस. पेरिव्हिसरल सायनसमध्ये जे मेजर ऑर्गन्स असतात जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम असेल या ठिकाणी ती प्रेझेंट असते. आणि इन्सेक्टच्या बॉडी कॅव्हिटीची सगळ्यात मोठी कॅव्हिटी जी असते ती असते पेरिव्हिसरल सायनस. ओके, नंतर तिसरा पार्ट जो पडला आहे व्हेंट्रल नर्व कॉर्ड जो
पेरी विसरल सायनस जे असते डॉर्सल डायफ्रम आणि व्हेंट्रल डायफ्रम याच्यामुळे ही कॅव्हिटी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. वरून बघितलं तर डॉर्सल डायफ्रम असते, खालून व्हेंट्रल डायफ्रम या ठिकाणी असते. ओके. आणि तिसरा जो पार्ट आहे ज्याला आपण म्हटलं होतं व्हेंट्रल किंवा पेरिन्यूरल सायनस. तर पेरिन्यूरल सायनस जो असतो पेरिन्यूरल सायनस हा जो पार्ट असतो याच्यामध्ये काय व्हेंट्रल नर्व कॉर्ड बिअर झालेली असते. इट पजेस व्हेंट्रल नर्व कॉर्ड. हे कशामुळे तयार झालं आपण बघितलं तर स्टर्नम आणि व्हेंट्रल डायफ्रम या दोन्हीच्या याच्यामुळे काय किंवा दोन्हीच्या मधला जो एरिया आहे त्याला काय म्हटलं होतं आपण पेरिन्यूरल सायनस. तर अशा प्रकारे इन्सेक्टची बॉडी कॅव्हिटी 3 पार्टमध्ये डिव्हिडेशन झालेलं असतं. एक पेरिकार्डियल सायनस, पेरिन्यूरल सायनस आणि पेरिव्हिसरल सायनस आणि पेरिन्यूरल सायनस. कशामुळे डिव्हिजन होतं तर डॉर्सल डायफ्रम आणि व्हेंट्रल डायफ्रम ज्या 2 फायब्रोमस्क्युलर सेप्टा असतात ज्याला आपण डायफ्रम म्हणतो त्याच्यामुळे इन्सेक्टची बॉडी कॅव्हिटीची 3 पार्टमध्ये डिव्हिजन झालेली असते. ज्यावेळेस हार्ट किंवा ॲओर्टा ब्लड पंप करते तर ते ब्लड त्या बॉडी कॅव्हिटीमध्ये फ्रीली मूव्ह होत असतं. नंतर जे ऑर्गन्स असतात ते फ्रीली त्या ठिकाणी बाथ होतात किंवा त्या ठिकाणी आंघोळ करतात आणि जशी त्यांची रिक्वायरमेंट असेल त्या प्रमाणात ब्लड ते घेतात आणि नंतर बाकीचं ब्लड हे पूर्ण बॉडीमध्ये किंवा कॅव्हिटीमध्ये परत सर्क्युलेट होत राहतं. अशा प्रकारे ब्लड इन्सेक्टच्या बॉडीमध्ये फ्रीली मूव्ह होतं. नंतर तिसरा पार्ट येतो ॲक्सेसरी पल्सेटाईल ऑर्गन. ॲक्सेसरी पल्सेटाईल ऑर्गन. ॲक्सेसरी पल्सेटाईल ऑर्गन जे असतात सॅकलाइक मेम्ब्रेनियस ऑर्गन असतात जे प्रेझेंट असतात कुठं बेसेसला. जे अपेंडेजेस असतात त्यांच्या बेसला प्रेझेंट असतात. प्रेझेंट ॲट द बेस ऑफ अपेंडेजेस. जसं लेग्स असतील, विंग्स किंवा अँटिना. लेग्स, विंग्स, अँटिना यासारखे जे अपेंडेजेस असतात त्यांच्या बेसला याच्या बेसला किंवा त्याच्या ओरिजिनपासून जे अँटेना वगैरे अरेंज होतात त्या ठिकाणी एक मेम्ब्रेनियस सॅकलाइक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं जे इंडिपेंडेंटली पल्सेट करतं, इंडिपेंडेंटली हार्टसारखं काम करतं. यांना जे ब्लड असतं ते सप्लाय करण्याचं काम करतं. त्याला म्हणतात ॲक्सेसरी पल्सेटाईल ऑर्गन्स. इट फंक्शन्स ॲज अ ॲक्सेसरी हार्ट विच पंप ब्लड थ्रू द सायनसेस टू द रिस्पेक्टिव्ह अपेंडेजेस. ज्या अपेंडेजेसच्या बेसला हे प्रेझेंट असतं त्या ठिकाणी त्या अपेंडेजेसला ब्लड प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. तर हे जे ॲक्सेसरी पल्सेटाईल ऑर्गन असतात हे प्रत्येक अपेंडेजेसच्या बेसला प्रेझेंट असतात. मेम्ब्रेनियस स्ट्रक्चर आहे, सॅकलाइक स्ट्रक्चर असतं, त्याच्या थ्रू पंपिंग करतं आणि ब्लड त्या ऑर्गनला सप्लाय करतं. ओके. तर अशा प्रकारे इन्सेक्टच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये जे ब्लड असतं ते फ्रीली मूव्ह होतं आणि प्रत्येक ऑर्गनला ते ब्लड सप्लाय करतं. ॲओर्टामधून आलेलं ब्रेनपाशी ओपन होते ॲओर्टा, त्या ठिकाणी ब्लड हे हार्टच्या बाहेर टाकलं जातं आणि पूर्ण ऑर्गनला ते सर्क्युलेट केलं जातं. प्रत्येक ऑर्गनच्या बेसला काय असतं एक मेम्ब्रेनियस सॅकलाइक स्ट्रक्चर असतं किंवा आपण त्याला ॲक्सेसरी पल्सेटाईल ऑर्गन म्हणतो. ते ऑर्गन पर्टिक्युलर त्या रिस्पेक्टिव्ह अपेंडेजेसला ब्लड प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ओके. नंतर इन्सेक्टचं ब्लड जे असतं ते 2 पार्ट्सपासून बनलेलं असतं. एक प्लाझ्मा लिक्विड आणि दुसरे ब्लड सेल्स किंवा हेमोसाइट्स त्याला म्हणतात. ब्लडला आपण काय म्हणतो हेमोलिम्फ. इन्सेक्टचं ब्लड जे असतं त्याला म्हणतात आपण हेमोलिम्फ. 15 ते 75% इन्सेक्टच्या बॉडी वेटच्या प्रमाणात इन्सेक्टच्या बॉडीमध्ये एवढं ब्लड प्रेझेंट असतं. 15 ते 75%
व्हेरिएशनमध्ये. ओके, कलरलेस असतं इन्सेक्टचं ब्लड. नंतर प्लाझ्मा जे असतात त्यांचं काही मेन फंक्शन असतं किंवा ब्लड सेल असतात त्यांचं काही मेन फंक्शन असतं. तर प्लाझ्मा जसं स्टोरेज ऑफ वॉटर अँड फूड, काय जे मेन फंक्शन ते सांगतो इथं. स्टोरेज ऑफ वॉटर अँड फूड. नंतर ट्रान्सपोर्ट ऑफ फूड मटेरियल अँड हार्मोन, जे फूड मटेरियल आणि हार्मोन असतात ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम या ठिकाणी करतात. फूड मटेरियल अँड हार्मोन्स किंवा साल्ट्स असतील आणि नायट्रोजनस वेस्टसुद्धा या ठिकाणी ते ट्रान्सपोर्ट करतात एक्सक्रिटरी ऑर्गनकडे. हे झालं प्लाझ्माचं मेन फंक्शन समजा. नंतर ब्लड सेल्स किंवा हिमोसाइट्स जे असतात त्याचं मेन फंक्शन असतं फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे एखादं फॉरेन बॉडी असेल किंवा घातक पदार्थ असतील इन्सेक्टच्या ब्लडमधले ते डिस्ट्रॉय करण्याचं काम या ठिकाणी हे ब्लड सेल्स किंवा हिमोसाइट्स करत असतात. फॉरेन मटेरियल असेल, नंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि टिश्यू डेब्रिज. ऑर्गॅनिझम्स अँड टिश्यू डेब्रिज. फॅगोसायटोसिस किंवा फॅगोसाइट करण्याचं काम या ठिकाणी फॅगोसायटिक ऑर्गन म्हणून सरळ हेमोसाइट्स काम करतात. जे फॉरेन मटेरियल असतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि टिश्यू डेब्रिज असतात ते डिस्ट्रॉय करण्याचं, त्यांना नष्ट करण्याचं काम हे हेमोसाइट्स करत असतात. नंतर वाउंड हिलिंग अँड कोॲग्युलेशन. जर जखम झाली असेल इन्सेक्टला तर ते भरण्यासाठी ह्या हेमोसाइट्स त्या ठिकाणी मदत करतात. वाउंड हिलिंग अँड कोॲग्युलेशन. तर अशा प्रकारे इन्सेक्टची सर्क्युलेटरी सिस्टीम ही वर्क करत असते. त्याच्यामध्ये आपण बघितलं पहिले डॉर्सल व्हेसल जे 2 पार्टमध्ये डिवाइड झालेलं होतं. अँटीरियर पार्ट आहे त्याला म्हणतात ॲओर्डा, पोस्टिरियर पार्ट हर्ट. हे ॲलरी मसल्स त्याच्यावर प्रेझेंट असतात, ज्या एक साईडला डॉर्सल डायफ्रामला अटॅच असतात आणि वरून टर्गमला. तर ह्या ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस ते ऑस्टिया जे असतात ते ओपन होण्यास मदत होते, ब्लडला हार्टमध्ये एंट्री देण्याला हेल्प त्या करतात. ओके, नंतर दुसरं बघितलं तर हिमोसिल जे बॉडी कॅव्हिटी 3 पार्टमध्ये डिवाइड झालेली होती 2 फायब्रोमस्क्युलर सेप्टममुळं. पहिले डॉर्सल डायफ्राम आणि दुसरा वेंट्रल डायफ्राम, ज्याला आपण डायफ्राम म्हणलं होतं. तर टर्गममधला आणि डॉर्सल डायफ्राममधला जो एरिया आहे त्याला आपण पेरिन्युरल सायनस म्हणलं होतं. नंतर डॉर्सल डायफ्राम जे पेरिन्युरल सायनस आहे ते बिअर करतं हर्ट, ओके, किंवा डॉर्सल व्हेसल. नंतर डॉर्सल डायफ्राम आणि वेंट्रल डायफ्राम याच्यामधला जो एरिया आहे त्याला आपण पेरी व्हिसरल सायनस म्हणलं होतं, जो की लार्जेस्ट एरिया आहे किंवा लार्जेस्ट कॅव्हिटी आहे इन्सेक्टच्या बॉडीमधली. नंतर वेंट्रल डायफ्राम याच्यामध्ये बिअर करतं काय तर मेजर सिस्टीम जे आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम असेल, या ठिकाणी ते प्रेझेंट असते. नंतर दुसरं वेंट्रल डायफ्राम आणि स्टर्नम याच्यातला जो एरिया आहे त्याला आपण म्हटलं होतं पेरिन्युरल सायनस किंवा वेंट्रल सायनस. ओके, तर याच्यामध्ये बिअर काय करतं तर नर्वस व्हेंट्रल नर्व कॉर्ड किंवा नर्वस सिस्टीमचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी पेरिन्युरल सायनसमध्ये प्रेझेंट असतो. हर्ट जे बघितलं होतं आपण 13 चेंबर हर्ट असतं कॉकरोचमध्ये. तर 3 चेंबर जे असतात ते थोरॅसिक रिजनमध्ये असतात आणि 10 चेंबर जे असतात ते ॲबडॉमिनल रिजनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, अँटिरियर पार्ट जो असतो ओपन असतो आणि पोस्टिरियर पार्ट जो असतो क्लोज असतो. एकदा ब्लडला हार्टमध्ये एंट्री मिळाली तर त्याचा जो फ्लो आहे बाहेर होणारा फ्लो किंवा बॅकवर्ड फ्लो हा मेंटेन करण्याचं काम कोण करतं ऑस्टिया, ज्या स्मॉल ओपनिंग्स त्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात. ओके, दिस इज ऑल अबाउट द सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ इन्सेक्ट.